अशी आमची 41 मेंबरांची कमिटी आयज युवा कमिटी डिक्लेअर जाल्ली आसा. सगळ्या युवा मेंबरांचे अभिनंदन आसा. युवा मोर्चा म्हणून आता येणाऱ्या 6-7 महिन्यात खूप कष्ट करचे पडटले. आम्ही वेस्टेड इव्हेंट केले किंवा खंयचे तरी कार्यक्रम केले म्हणून जावचे ना. आमका वाड्यावाड्याचे गावागावांनी वचून आमका राजकारण करचे पडटले. जो मेरेन युवा मोर्चाचो कार्यकर्तो राजकारण करतो ना तो मेरेन आमका गावातले लोक सिरियस घेवचे ना. आमका गावात कोणाचे काम आसा, कोणाचे जर बारीक पंचायतीत काम आसा किंवा गव्हर्नमेंटाकडे डिपार्टमेंटात काम आसा ते युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांक घेऊन सरामेरेन येवचे पडटले किंवा मंडळापर्यंत येवचे पडटले. जाल्यारूच आमका गावांनी येणाऱ्या काळात युवा जो आसा तो आमका म्हणटलो हा भारतीय जनता पार्टीचे युवा जे कार्यकर्ते आसा ते सिरियस आसात, ते आमची कामां करतात, आमच्या केन्नाय फोन उखलतात. जाल्यारूच ते आमच्या फाटल्यान जुटतले आणि येणाऱ्या काळात कमळाचेर मतां मारतले. सो आता जी टीम डिक्लेअर जाला हांव सगळ्या मेंबरांकडे आणि पदाधिकाऱ्यांकडे मागता की डिक्लेअर जाले म्हणून काम सोंपचे ना. फोन उखला, गावात कितें जर प्रॉब्लेम आसा, रातचो आसूं सकाळी आसूं, शेजाऱ्याक जर आमी पावना आमच्या टायमार तेंच्या डिफिकल्ट टायमार जाल्यार आमी राजकारणात येऊन काय करू शकना. आमी क्रिकेट टुर्नामेंटात 100 करतले, ते रोट्रेक क्लबूय करतात, ते बाकीचे क्रम करतात. पण आमच्या आणि त्यांच्या मध्ये फरक कितें तर आम्ही राजकीय पार्टीचे कार्यकर्ते आणि राजकीय पार्टीच्या कार्यकर्त्यांनी 24 तास कान ओपन करून गावात राजकारण कितें घडटा त्या पार्टीच्या विरुद्ध आसा का फॉर पार्टी आसा हे आमचे लक्ष दवरचे पडटले. आणि ते जर पार्टीच्या विरुद्ध आसा जाल्यार ते आमकां शहरात येऊन सांगचे पडटले, प्रभारी राजकीय बाईक सांगचे पडटले किंवा मंडळाक येऊन सांगचे पडटले. जाल्यारूच येणाऱ्या काळात आमकां हांगा कमळ फुलोवपाक युवा आमच्या फाटल्यान रावतले. 6-7 महिने उरला इलेक्शनाक. दिसता कडे खूप व्हडले दिसता, पण जर आम्ही रिव्हर्स जर केलं जाल्यार डिसेंबरात जर इलेक्शन आसा जाल्यार नोव्हेंबरात कोड ऑफ कंडक्ट लागतलो, ऑक्टोबरात दिवाळी आसा, सप्टेंबरात चवथ आसा, थंय 15 दीस एक महिनो थंय गेलो. त्याच्यामध्ये ऑगस्टात पावस इतलो पडटलो की पार्टीक तुम्ही भायरूच सरपाक पावचे ना घरांतल्यान. जून जुलै आणि ते 15 दीस म्हणून असे 50 ते 60 दीस आमच्याकडे उरला. त्या 60 दिवसात मांद्रेच्या प्रत्येक गावात, मांद्रे मतदारसंघाच्या प्रत्येक गावात, प्रत्येक वाड्याचे जितले युवा असतात त्यांच्याकडे आमकां पावचे पडटले. आम्ही पहिली स्टेटीची टीम डिक्लेअर केली, मागीर डिस्ट्रिक्ट केली, आयज मंडळाची टीम डिक्लेअर केला. आता या मंडळाच्या टीमीन आपले बूथ वाटून घेवपाक जाय, त्यांचा प्रवास करपाक जाय. हांव अध्यक्षाकडे मागता की फाल्यां तूं मिटींग घेवन बूथ सगळ्या मेंबरांक वाटून दी. तांकां बुथाचेर वचून 10 जाणांची बुथार टीम काडपाक जाय. कारण भारतीय जनता पार्टी ही इलेक्शन बुथाच्या आधाराचेर जिखता. बूथ मॅनेजमेंट करता लोकांक मेरेन आमी पावतात म्हणून आमी आज मेरेन सत्तेर आसात. लोक आमकां विरोधक म्हणटा आमी ईव्हीएम हॅक करता, आमी ईव्हीएम हॅक करिना, आमी लोकांची काळजां हॅक करता. त्या खातीर आमकां वोटिंग करतात. आणि इतली वर्सां भारतीय जनता पार्टी 2014च्या नरेंद्र मोदीजी आसतले किंवा गोंयात मनोहर भाई आसतले, त्याच्या मागीर आता डॉक्टर प्रमोद सावंत सरकार आसतले, यांचे प्रत्येक फावटी प्रत्येक निवडणूक जिल्हा पंचायत असतली, पंचायती असतल्यो ह्यो कित्याक जिखतात तर आमी बुथाचेर मॅनेजमेंट करता, बूथ आमी सांबाळटा. सो युवा मोर्चाकडे हांव विनंती करता की येणाऱ्या काळात बुथाचेर आमकां काम करपाक जाय. डॉक्टर प्रमोद सावंत सरकाराच्यो ज्यो स्किमी आसात, युथ सेंट्रीक स्किमी आसा, स्टुडंट सेंट्रीक स्किमी आसा, त्यो आमकां गावागावांत वाड्या युवा वचून सांगचे पडटले, तांकां एनरोल करचो पडटलो. तुमकां अजाप दिसतले सीएम अप्रेंटिसशिप म्हणून एक स्कीम आसा सरकाराची. 25,000 भुरगे थंय कामाक आसात. 25,000 भुरगे पेड इंटर्नशिप सरकारी ऑफिसांनी काम करता. हो नंबर सादो न्ही, हांव मागता मिडिया भावांकडे की तेणी तो नंबर गोंयभर पावोचो. 25,000 भुरगे आयज गोंयचे युवा वर्ग सरकारी नोकरी म्हणून सरकारची इंटर्नशिप करता आणि पेड इंटर्नशिप करता. फाटल्या वर्सा 5,000 भुरगे जॉइन जाले. कितकेशे इंडस्ट्रियल इस्टेटींनी प्रायव्हेट जॉब आयज तुम्ही पळयत जाल्यार जीएचआरटीसीची जर एडव्हर्टायज पळयल्यो जाल्यार कितकेशे प्रायव्हेट जॉब आयज आयला. आमचे सरकारान प्रायव्हेट जॉब इतले तयार केला, प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट इतले हाडला. फार्मसी आसतली, म्हाका खबर आसा की पेडणे मांद्रे ह्या भागातले कितकेशेच लोक युनिकॅम, साळगांव किंवा वेर्णा काम करतात. हे कित्याक शक्य जाले कित्याक भारतीय जनता पार्टीच्या सरकारान प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट हांगा हाडून प्रायव्हेट जॉब तयार केले. कितकेशे इंडस्ट्रियल इस्टेटींनी आयज जॉब आसा. हांव सगळ्या युवा वर्गाकडे मागता आणि स्पेशली युवा मोर्चाचे हांगाचे टीमीक मागता की प्रायव्हेट जॉबूय तितलेच एडव्हर्टायज करपाक जाय जितले आमी सरकारी जॉब करता. आणि गोंयच्या युवा वर्गाक आणि स्पेशली मांद्रे मतदारसंघाच्या युवा वर्गाक आमकां थंय जॉबाक लावून घेवपाचे आमी करपाक जाय. सरकार आसतले किंवा पक्ष आसतलो
सरकार आणि पक्षाच्या दोनूय तत्वां आमकां प्रत्येकाकडे वचपाक जाय. विरोधक आमचे टिका करतले, विरोधक जायते आमचे टिका करता. आयज पेट्रोल डिझेलाचेर उलयतात, महागाईचेर उलयतात. जेन्ना वॉर सिच्युएशन सारकी वॉर सिच्युएशन मिडल इस्टाक चालू आसा म्हणून खंय तरी 3-4 रुपया वाडले म्हणून आमचे विरोधक टिका करता. हांव युवा वर्गाक याद करून दिता 2013 काँग्रेस सरकारान एक कॅबिनेट मिटिंगेन डिसिजन घेतले की वॉर नासतना जगात कांयच प्रॉब्लेम जालो ना तरी डिक्लेअर केले की रातचे 8 सुमार पेट्रोल पंप बंद करपाचे म्हणून. कित्याक हेंची पेट्रोलाची भानगडी इतल्यो जाल्ल्यो, पेट्रोल मिनिस्टराच्यो भानगडी इतल्यो जाल्ल्यो की ही परिस्थिती येयली देशाची. पण आयज ही परिस्थिती ना. आमच्याकडे कणखर नेतृत्व आसा, माननीय नरेंद्र मोदीजींचे कणखर नेतृत्व आसा जे देशभरात इतर जगभरात सगळे त्यांचा आदर करतात. आणि युवा मोर्चाकडे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडे मागतात आम्ही खंयच्याय कोणाच्याय दारान गेले जाल्यार आमच्या पार्टीन इतले बरे काम केला की आमकां मान सकयल घालपाची पडना. आमकां आज जी नवीन ड्युटी आता डिक्लेअर केल्या हांगा जे प्रभावाच्या अंडर जे आसात एक 40 जणांची टीम आसा त्यांच्या सगळ्यांचे अभिनंदन करता आणि सगळ्यांकडे एकदा मागता की नेटान त्यांच्या खातीर ताळयो मारून. भारतीय जनता पार्टीचो युवा मोर्चा म्हणजे कोणो म्हणजे सगळ्यांत नेटान कितेंय जाली लात मातयेर तुझे पाणी गाडी अशी कापासी जाल्लो भारतीय जनता पार्टीचो युवा मोर्चा. तुम्ही जर पळयशात जे आयचे जे नेते आहात, जे आयचे आमचे मुख्यमंत्री आहात डॉक्टर प्रमोद सावंत हे युवा मोर्चाचे अध्यक्ष आसले. आयचे जे आमचे अध्यक्ष दामोबाई आहात हे युवा मोर्चाचे अध्यक्ष आसले. असे कित्येक जाण जे व्हडल्या व्हडल्या पोझिशनाचेर पावले, मंत्री जाले, स्टेटीचे अध्यक्ष जाले, नॅशनल कार्यकारिणीचे जाले. यांची सुरुवात ही युवा मोर्चांसून आसा आणि युवा मोर्चांसून हो धडाकेबाज असतो की आयज जो युवा मोर्चान काम केलेलें आसा. आयज आमच्या सरकार आहा म्हणून काही बाबतीत आमी तितके एग्रेसिव्ह वचना पूण पयलीं जे आसले खंयचेय जर असले जर समजा खंयचो ऑफिसर भितर बसला दार उडयना जाल्यार खोट मारून भितर वयताले आनी जाल्यार उडून भितर वयताले. सगळ्यो केसीस घेतलेल्या, सगळे घेतलेल्या, सगळे आमी केल्लेल्या. आयज गव्हर्नमेंट आसल्या लागून ती परिस्थिती ना. पूण हांगर जेन्ना आमी युवा मोर्चाची अनाउन्स केलेले आहा मांद्रे मतदारसंघात जेन्ना युवा मोर्चाचो आमी अनाउन्स केलेलो हांगा जेन्ना बसलेल्या आमचे उद्दिश्ट कितें आहा, आमच्या भारतीय जनता पार्टीचे आमचें काम कितें आहा जाल्यार येणाऱ्या इलेक्शनाक कमळ आमकां हांगा उलोवपाक जाय. कितें जो 6 महिने 7 महिने आमकां कश्ट घेवन कितें तरी असलें जाल्यार ते 30 आमी जेन्ना फुडल्या जे गव्हर्नमेंट येतले तितून 30 आमदार म्हणटा ह्या 30 आमदारांनी आमचो आमदार आसपाक जाय. हेका लागून आमचे महत्वाची जबाबदारी आहा. आयज जवळ जो यूथ जो आहा 18 ते 25 गोंयकार आसलो हे जवळ 20% लोक 20% जे आहात तुम्ही आणि हेंच्याकडे आम्ही पावण्यापेक्षा तुम्ही व्यवस्थित पावू शकतले. तुमचो कनेक्ट बरो जावं शकतलो. तुम्ही त्यांच्याकडे उलोवंक शकतले. तुम्ही त्यांचे कितें विचार आहात, त्यांच्यो कितें अडचणी आहात, त्यांच्या तकलेन कितें आहा हे तुमच्याकडे इझिली मांडूंक शकतले. आमच्याकडे आमकां मांडटाना कितें जातलें मातशें फाटीं फुडें जातलें. भाई भाऊ करून मातशें फाटीं फुडें जातलें, अडचणीचे जातले. तुमचें जें काम आहा हे प्रत्येक युवाकडे आपल्या एरियातलो युवा, आपल्या बुथातलो युवा, आपल्या वॉर्डातलो युवा किंवा आपल्या गावातलो युवा हेंच्याकडे पावपाचो. तो क्रिकेट टीमीन आसतलो, तो कल्चरल क्लबान आसतलो आनी खंयच्या गोष्टीन आसतलो आमकां मॅक्झिमम तेंच्याकडे पावपाक जाय. आमकां भारतीय जनता पार्टी गोंयांत कित्याक हें सांगपाक जाय. आयज आमी हांगा जमलेले आहात तो फूल हॉल भरलेलो आमी खंयचेच एक्टर हाडूंक ना किंवा कोण हाडूंक ना. फक्त भारतीय जनता पार्टीचे आमी सांगलेले की आमचे नेते येतले आनी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते येतले. ह्या नेटाचेर आमी काम करता. आमकां कोण हाडपाची गरज पडना. आमकां खंय तरी यूथ फेस्टिवल करून जर झागड दिनाक हाडपाची गरज पडना. हो आमची ताकद आहा. आमची भारतीय जनता पार्टीची ताकद म्हणजे कितें तुम्ही सगळे कार्यकर्ते जरी आपण फक्त एक मर्यादा आसता मुख्यमंत्री अध्यक्ष जनरल सेक्रेटरी म्हणून ती जबाबदारी घेवपाक जाय. पूण खरी ताकद खरो जो आमचो कोणो आणि खरो जो लोकां मदीं वचून हे सगळे तुम्ही लोक. कारण आमची कार्यपद्धतीच तशी आहा. आमी फुटार वचून काम करता. आमी आपलो मेरा बूथ सबसे मजबूत आम्ही आमच्या बुथार वयता. आम्ही आमचे प्रत्येक घर वाटून घेता. आम्ही जाता त्या घरान वयता. त्याचा कितें प्रॉब्लेम आहा काही गैरसमजी असतात, काही डिफरन्सीस असतात पण ते वचून सॉल्व करपाचो प्रयत्न करता. आपल्याकडे जायना जाल्यार दुसऱ्या कोणाक सांगता, मंडळाक सांगता, उबेक सांगता. आमची ही कार्यपद्धती जी आहा ती चालू करता आणि हितून युवा मोर्चा म्हणून तुमचो व्हडलो सिंहाचो वाटो आसलो. एक करपाक जाय, एक लक्षात घ्या भारतीय जनता पार्टीचे गव्हर्नमेंट आहा. आयज जर आमचो आमदार आसलो, कमळाचो आमदार आसलो खुबशीं गांवां आमकां इजी पडटली आसली की ना.
असले की ना सो फुडल्या इलेक्शनाक आम्ही हांगा कमळ फुलयतले की ना सगळ्यांनी नेटात एकदा बरी घोषणा दिल्या भारतीय जनता पार्टीचा वंदे डॉक्टर प्रमोद सावंत तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं दया भाई तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं तर आमचे युवा मोर्चाचे अध्यक्ष बाबा तुषार केळकर त्याचबरोबर आमचे व्हाईस प्रेसिडेंट रविराज बांदोडकर सेक्रेटरी बाप रमेश केळी या मतदारसंघाची पक्षाच्या नेत्यांनी त्यांचे प्रभारी म्हणून नेमणूक केल्या असे माझे मित्र बाप राजसिंग राणे नवनिर्वाचित त्याच्या आज म्हणजे मेन उद्देश या बैठकीचा हा तो म्हणजे युद्धाची कमिटी डिक्लेअर करत असतो झाली असा आणि आज मांजरे मतदारसंघात युवा मोर्चाचा अध्यक्ष म्हणून त्याची निवड केला असबाब वरद परब हे अध्यक्ष असतात त्याच्याबरोबर 3 उपाध्यक्ष आहात 2 जनरल सेक्रेटरी आहात 3 सेक्रेटरी आहात 1 ट्रेजरर आहात आणि बाकी मेंबर एकूण 41 जणांची कमिटी आज डिक्लेअर केली एका विद्यार्थी म्हणून व्यासपीठाचे आमचे मंडळाचे अध्यक्ष बाब उत्तम मोखरे जनरल सेक्रेटरी परेश सावंत आमचे डिस्ट्रिक्टचे मेंबर आणि सिनियर मोस्ट आमचे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते अनंत गडेकर दुसरे आमचे उपाध्यक्ष जे असतात मंडळाचे बाब रवी गोळेकर ज्यांची एक 8 दिवसा पहिली महिला मोर्चाची अध्यक्षा म्हणून त्याची नेमणूक झाली अशी बाय सौभाग्यवती वैशाली शेगावकर आमचं मंडळाचं डेलिगेट्स म्हणजे ज्यांना त्याची नेमणूक झाल्या त्यापासून आजपर्यंत बाकीच्या सगळ्यांबरोबर घेऊन प्रत्येक दिवसा कसले ना कसले तरी काम म्हणजे कसले ना कसले प्रोग्राम बनवतात असो आमचं गोविंद उर्फ दाजी आतावकर त्याचबरोबर ज्याने युवा मोर्चाचे म्हणजे प्रदेश युवा मोर्चाचे बऱ्यापैकी काम केले आज सोशल मीडियाचे काम मिळतात स्वभाव आतिश शेगावकर समोर बसलेले आमचे पत्रकार भाव तिथून निवृत्ती शिरोडकर चंद्रराज दाभोलकर बाबांचं संदीप कामोलकर तुम्ही पावणे 300 सुमारे युद्ध आहात बाकीचे आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सगळ्यात पहिले तुमचे मनापासून या कार्यक्रमात स्वागत करता मोठ्या संख्येने जमल्याबद्दल अभिनंदन करता आणि तुमच्या सगळ्याच्या वतीने आओ नवनिर्वाचित युवा अध्यक्ष बाब वरद परब त्यांचे आणि त्यांची फुल टीम जी असा त्यांचे मनापासून अभिनंदन करता आणि त्यांची जी राजकीय जी वाटचाल त्याच्या खातीर त्यांना शुभेच्छा देतात म्हणून जसे आमचे युवा अध्यक्ष प्रदेशाचे त्यांनी म्हटले की युवा शक्ती ही मेन असतं युवा शक्ती हे खरे म्हणजे या राजकारणातून कदाचित म्हणू शकता मतदारसंघाचा असो राज्याचा असो या देशाखातीर असो एक प्रणोदान असतं आणि आमच्या सगळ्यांना बघा जर कोनो माणसाचो जर सारखो असा जाल्यार कसले जबाबदारी कसले काम व्यवस्थित ती जबाबदारी पेलू शकता आणि व्यवस्थित काम करू शकता भावना अभिनंदन करता तुमचे त्या खातीर की आज या मांजरे मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचा आमदार नसताना सुद्धा ज्या पद्धतीने गेली 4.5 वर्षापासून आजपर्यंत तुम्ही काम करत गेलेले असतात या कार्यकारिणी आम्ही जी डिक्लेअर केली तिथूनही तुम्ही काम करता कामाचा अनुभव आहे तुमचा असा तुमचे काम बोला तुमचा आज तरी मान तुमचा दिलेला असतो अध्यक्ष नेमलेला आहात उपाध्यक्ष जनरल सेक्रेटरी ट्रेजरर बाकी मेंबर एक तुम्ही केलेल्या कामाची पावती म्हणून तुमका एक मानाचो एक पद दिला डिक्लेअर म्हणजे काढता असताना त्या मांजरे मतदारसंघात 9 गाव जे असतात त्या 9 गावात प्रतिनिधित्व दिले असतात 3-4 असे प्रत्येक गावांतून
त्या कमिटीचेर आम्ही मेंबर काढले आसा आणि काडटा आसतना विचारय केल्लो आसा की हे काम कोण करू शकता, दिल्ली जबाबदारी कोण पेलू शकता. आणि दिल्ली काम करता करता या महानगर मतदारसंघात प्रत्येक गावागावांनी हांव गावागावांनी म्हणटा आसतना प्रत्येक बुथाचेर जास्तीत जास्त मतां आणि जास्तीत जास्त लीड कोण देऊ शकतो. म्हणून तुमची जबाबदारी आता वाढलेली आहे. एक बऱ्यापैकी डायनॅमिक लीडर ज्याचे अध्यक्ष म्हणून त्या मांजरे मतदारसंघात म्हणजे युवा अध्यक्ष म्हणून आम्ही त्यांची केली असते. भावना इतके सांगता गेली 4.5 वर्षे ज्या पद्धतीने आमदार नसताना खूपशा गोष्टी तुम्ही सहन केल्या. इतकं सहन करता करता इतके तुम्ही पाशाचे जे किती हात किती दाखवलेला आहे. आज आम्ही सरकार आमचा असा अन्याय सोसो पडता कारण सरकार व भारतीय जनता पार्टी म्हणून गेली 4.5 वर्षा सोसल्यात. पण फुडली जी 5 वर्षा जी असतात कदाचित डिसेंबरात म्हणजे 2026 इलेक्शन जाऊ शकता. कदाचित 2022 मात्र मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचा आमदार घडू शकले ना. पण मला खात्री हा विश्वास होता कारण तुमच्या बरोबर गेली 4.5 वर्षा या मात्र मतदारसंघात आम्ही काम करतात. दिल्ली जबाबदारी म्हणजे आमच्या पक्षात दिल्ली जबाबदारी असो किंवा एखादा कार्यक्रम असो अभिनंदन परत परत करीशे दिसता इथं खातीर की कारण नॉर्थ गोवान 20 मतदारसंघ या 20 मतदारसंघातून प्रत्येक दिल्लो कार्यक्रम सुरू झाले. मेंबरशिप ड्राईव्ह, ऍक्टिव्ह मेंबरशिप, दर महिन्यात मन की बात, बाकी पक्षांत दिलेले कार्यक्रम इतल्या बऱ्यापैकी तुम्ही घडून आणतात की जेणेकरून या उत्तर गोंयात 20 मतदारसंघ आसून प्रत्येक गोष्टी खातीर आमकां 4थो नंबर मेळ्ळो. कदाचित एक साखळी असू शकता, वाळपय असू शकता किंवा परे 1, 2, 3 पण आजपर्यंत गेली 4.5 वर्षात ज्या पद्धतीने ज्या जोमान आणि ज्या उद्दिष्टात तुम्ही या भारतीय जनता पक्षाने काम करतात म्हणूनच आज सुद्धा जेव्हा 31 मे मन की बात कार्यक्रम झालो बऱ्यापैकी सगळ्या पक्षाने तुम्ही काम केले. म्हणून तुम्ही मानता इलेक्शन 6 महिने जरी असले 2 महिने आमचे चतुर्थी असा दिवाळी असा मध्ये पाऊस असा असे वाजले आमचे लागीं फक्त 4 महिने काम करपाक होते. म्हणजे तुमच्या मनात आणून देता की उरलेले 4 महिने आणि या मतदारसंघात असलेली 33,000 मता 33,000 मतांचे जर आम्ही जर म्हटले तर या मतदारसंघात विधानसभेक ऍटलिस्ट 75 and above पर्सेंटेज वोटिंग जाता. आमकां मनात धरपाक जाय की कमीत कमी 16 ते 17,000 मतां म्हणजे काहीतरी मोर दॅन 50% वोट्स ही भारतीय जनता पार्टी आमकां घेवपाची गरज आसा. आणि हे काम तुम्ही केल्लें आसा. नवीन अशी काय ना बाबा नवीन टार्गेट ज्यांना कदाचित एक 5,000 7,000 कितीतरी आपल्याला निवडणुकीत घेतली आणि एकदम जर आम्ही 15,000 16,000चे जर गोष्टी करपाक लागले जाल्यार म्हाका एक उलोवपाकय बरें दिशेन आहले आणि तुमकां सांगपाकय बरें दिशेन आहले. कारण आम्ही मागले मतदारसंघात गेली 3 निवडणुकी जर आम्ही पळयल्यो जाल्यार बऱ्यापैकी मतां प्रत्येक बुथाचेर तुमी घेतलेली आहात. काहीशा मतांनी फाटेफाटी गेले पण म्हाका याद जाता याद करीशे दिसता जे कार्यकर्ते जे म्हाका सांगतात मागीर आमचे युवा कार्यकर्ते असो आमचे महिला भगिनी असो किंवा माझे सारखे तुम्ही सगळे असो तुम्ही ठरवले आसा की हे फावटी जी चूक 2022 झाली ती नक्कीच हे फावटी आम्ही करचे ना. आणि त्याच्याच खातीर मोठ्या उमेदीन प्रत्येक पक्षातील कार्यक्रम तुम्ही करेल. Yes, sir.